आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की सिनेट निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी आहे। उद्या सिनेट निवडणुका होणार, हायकोर्टाने याबद्दलचा आदेश देऊ केलेला आहे। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। थोड्या वेळापूर्वी आपण या संदर्भात बातमी जाणून घेतली होती की सुनावणी सुरू आहे आणि याबद्दल न्यायाधीश काय निर्णय देतात, पण न्यायाधीशांनी उद्याच सिनेट निवडणुका घेण्याच्या संदर्भातले आदेश दिल्याचं कळतंय। आता या क्षणाची मोठी बातमी। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर। प्रशांत, काय माहिती? विशाल, खरं तर विद्यार्थी दशेमधली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची निवडणूक मानली जाते ती विद्यापीठाची, आणि मुंबई विद्यापीठाची निवडणूक जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने जी त्याला स्थगिती दिली होती, ही स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे। न्यायमूर्ती अतुल चांदोरकर यांच्या चेंबरमध्ये ही सुनावणी झाली होती आणि या सुनावणीमध्ये सिद्धार्थ मेहता जे आहे युवा सेनेचे वकील, यांचा युक्तिवाद जो आहे तो कोर्टानं मान्य केलाय। राज्य सरकारनं जी स्थगिती दिली होती, जी अनिश्चितकालीन स्थगिती दिली होती, ती रद्द केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयानं आणि उद्या 22 तारखेलाच 22 सप्टेंबर रोजीच या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत। हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय नक्कीच आपल्याला म्हणता येईल। थोड्याच वेळात याची अधिकृत ऑर्डर सुद्धा पारित होणार आहे। न्यायमूर्ती अतुल चांदोरकर यांचं नियमित कोर्ट नसताना सुद्धा या युवा सेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर त्यांनी तातडीची सुनावणी घेतली होती आणि या तातडीच्या सुनावणीचा हा सगळ्यात मोठा दिलासा हा युवा सेनेला मिळाला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल।